बसलेले आहेत आणि इथं आर्याबद्दल चर्चा चालू आहे। चला तर बघूयात हे काय बोलतायत। तर इकडे डीपी सांगतो की हे बघ, मी हात वर करून खेळू शकतो, मला काहीही फरक पडत नाही, पण टीममध्ये प्रत्येक प्लेयरला एक व्हॅल्यू पाहिजे, एक रिस्पेक्ट असला पाहिजे। तू उठणार रुसणार तेवढ्यात तिथे आर्या येते आणि डीपी सांगतो की मी हिला बोलतो तोंडावर, पण परत जाऊन मीच बोलतो हिच्याशी। मी हा विचार नाही करत की तू माझ्याकडे बोलायला ये म्हणून, किंवा टीममध्ये डिसिजन घेणारा एखादा व्यक्ती असेल आणि प्रत्येक वेळेस मी वाट नाही बघत की तू ये माझ्याकडे आणि मग मला सांग। मला वेळ मिळेल तेव्हा मी बोलतो आणि तोंडावर बोलतो की हे चूक आहे, हे नको करू, यानं गेम बिघडतोय, हा गेम चुकतोय, हा खेळ चुकतोय आणि डिस्टर्ब होतोय, हे मी हिला तोंडावर बोलतो। त्यावरती आर्या देखील या गोष्टीसाठी हो म्हणते की तुम्ही माझ्या तोंडावरती बोलता। डीपी म्हणतो की झालं की मी परत बोलतो। आता आमचा वाद कधी तू विचार केलास तर बघ, टास्क आणि नॉमिनेशन याच्या दरम्यान आपला वाद आहे। तू ते नाव घ्यायचं नसतं तसं की तू इथं उभा केलंयस म्हणून। माझा इंडिव्हिज्युअल कुणाशी काय बोलणं झालं हे तुला माहित नाही ना। आता माझा फोटो त्याच्याकडे आहे, त्याचा फोटो त्याच्याकडे आहे, त्याचा फोटो माझ्याकडे आहे, म्हणजे आम्ही तिघं एकमेकांशी गुंतलेलो आहे, एकमेकात अडकलेलो आहे। त्याच्यामुळं आम्ही काहीतरी एक ठरवलेलं की याने याला नॉमिनेट करायचं नाही, आमचं असं बोलणं झालेलं। अरबाजने मला सांगितलेलं की मी याचा बजर दाबत नाही, तुम्ही पिवळ्या लाईनच्या जवळ यायचं नाही, तर म्हणून मी मागे बसलो। तर तुझं असं चाललेलं की तुझं त्याच्याशी दुश्मनी आहे म्हणून तू मला टार्गेट करत होती, पण तसं नाही। मी फक्त वैभवला जाऊन काय म्हटलं, वैभव तुझ्या गळ्यामध्ये फोटो हा छान दिसतोय, म्हणजे वैभवच्या गळ्यात डीपी दादाचा फोटो होता, डीपीच्या गळ्यात अरबाजचा, तर अरबाजच्या गळ्यामध्ये पॅडीचा, असे फोटो होते आणि ते एकमेकांना वाचवण्यासाठी इकडे प्रयत्न करत होते। कारण हा इंडिव्हिज्युअल गेम होता। ज्यावेळेस टीमचा गेम असतो, तू बघ, मी कधीही कुठेही कुणाला कन्व्हिन्स करायला जात नाही, कारण नॉमिनेशन आहे, तुम्ही कोणालाही नॉमिनेट करा असं माझं असतं। पण या इंडिव्हिज्युअल गेममध्ये मला कन्व्हिन्स करणं भाग होतं। तुला मी याआधी पण सांगितलेलं, पुढे जाऊन असे गेम येणार आहेत एकमेकांना कन्व्हिन्स करण्याचे। तर अंकिता देखील ॲग्री करते आणि डीपीने काल स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवलेला आहे असं त्याचं मत आहे। तर तुम्हाला त्याचा गेम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।